विविध मागण्यांसाठी देगलूर तालुक्यातील मौजेहाळी शिवारात शेतकरी शंकर जाधव यांचे आमरण उपोषण। मागील 2 वर्षांपासून पावसाच्या अनियमिततेमुळे कधी अतिपाऊस तर कधी कोरडा दुष्काळ पडत असल्यामुळे त्यातच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे अनेक अडचणींमुळे शेतकरी हा कचाट्यात सापडला आहे। त्यामुळे या आपत्कालीन परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरसकट 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात यावी यासह इतर विविध मागण्यांसाठी देगलूर तालुक्यातील मौजेहाळी येथील शंकर जाधव हे आपल्या शेतामध्ये 30 मार्चपासून आमरण उपोषण करत आहेत। महायुती सरकारने निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असे आश्वासन दिले होते, त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिनांक 31 मार्च 2025 पूर्वी कर्जाचे पैसे भरा असे वक्तव्य केल्यामुळे शेतकऱ्यांची आशा फोल ठरली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून मागील 1 वर्षांपासून हाळी येथील शेतकरी शंकर पाटील जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांची सरसकट 3 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्यात यावी यासह इतर विविध मागण्यांसाठी त्या मागण्या तातडीने सोडवण्यात याव्यात यासाठी यापूर्वी त्यांनी हाळी येथील ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण केले होते। मात्र शासनाने त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने घेतले नसल्यामुळे भर उन्हाळ्यामध्ये सदरील शेतकऱ्याने दिनांक 30 मार्च 2025 पासून आपल्या शेतामध्ये टेंट टाकून आमरण उपोषण सुरू केले आहे। या त्यांच्या आमरण उपोषणाला आजूबाजूचे शेतकरी हे देखील आता सहभागी झाले आहेत। दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी शंकर बाबूराव पाटील जाधव हे जिवंत समाधी घेणार, तसेच ते या जिवंत समाधी घेण्यावर शेतकरी ठाम आहेत। कधी अतिवृष्टी तर कधी ओला दुष्काळ, त्यातच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून दिनांक 30 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मी जिवंत समाधी घेण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला होता। प्रशासनाने गुढीपाडवा व रमजान ईद निमित्त 2 ते 3 दिवसांचा वेळ मागितला असल्यामुळे मी दिनांक 30 मार्चपासून आमरण उपोषणास बसलो आहे। शासनाने माझ्या मागण्या तातडीने न सोडवल्यास दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी मी जिवंत समाधी घेणार असल्याचे हाळी येथील शेतकरी शंकर बाबूराव पाटील जाधव यांनी यावेळी सांगितले। माझं नाव शंकर बाबूराव जाधव पाटील हाळी इथला शेतकरी आहे। मागील ऑगस्टमध्ये मी माझ्या 8-9 मागण्यासाठी आमरण उपोषण केलं होतं। त्या आमरण उपोषणाला शासनाने हातोमातूर जबाब देऊन मला थांबवलं, पुढे इलेक्शन आहेत वगैरे म्हणून। त्यानंतर पण आजपर्यंत सुद्धा 6 महिने झाले तरी माझ्या कुठल्याही मागणीबद्दल मार्ग काढलेले नाहीत। म्हणून मी पुन्हा 30 तारखेपासून थोड्या दिवसापासून आमरण उपोषण किंवा जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेऊन शासनाला तसं निवेदन दिलेलं आहे। आज निवेदन देऊन 20 दिवस झाले तरी सुद्धा त्यांनी काही मला उत्तर दिलेलं नाही शासनाने। म्हणून मी जिवंत समाधी घेण्याचा माझ्या शेतामध्ये खड्डा काढून तिथे बसलेलो आहे। तर शासनाने आता सुद्धा मला आम्हाला अडचणी आहेत, सण आहेत, उत्सव आहेत, तुम्ही गडबड करू नका, थोडे 4 दिवस वेळ द्या, 8 दिवस वेळ द्या, 15 दिवस वेळ द्या असं म्हणत आहेत। त्या अनुषंगाने मी त्यांना 3 दिवसाचा वेळ दिलेला आहे की बाबा 3 दिवसापर्यंत तुम्ही काहीतरी मार्ग काढा, नाहीतर मी 3 तारखेला जिवंत समाधी घेण्याचा निश्चित ठरवलं आहे असं त्यांना संकल्पना दिलेली आहे। तर माझ्या मागण्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी 3 लाखापर्यंत कर्ज मंजुरी द्या, कर्जमाफी द्या असे पहिली मागणी आहे। दुसरी मागणी श्रावण बाळ योजनेमध्ये उत्पन्नाची मर्यादा 2 लाखापर्यंत द्या अशी माझी मागणी आहे। जी की श्रावण बाळ योजनेमध्ये मागील जी उत्पन्नाची अट आहे फक्त 21,000 आहे आणि ती 21,000 ही अट फार वर्षापासून आहे, 35 वर्षापासून आहे। त्यामध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही, त्यामुळे ती अट अतिशय महत्त्वाची आहे। त्यानंतरची मागणी आहे मुलींना जसं उच्च शिक्षणामध्ये फी सवलत दिली आहे शासनाने, तशीच सवलत मुलांना सुद्धा देण्यात यावी। त्यानंतर हाळी ते माळेगाव उभ्यमरा रस्ता हा जवळपास 8 ते 9 किलोमीटर रस्ता आहे। त्यासाठी अशोकराव चव्हाणच्या मागे पाटबंधारे मंत्री असताना 7 कोटी निधी मंजूर झालेला आहे, तरी पण अद्यापर्यंत तो रस्ता करण्यात आलेला नाही। ही एक आमची महत्त्वाची मागणी आहे। रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम चाललेला आहे। मागील 23-24चा कापूस सोयाबीनचा जो शासनाने जो हे केलेला आहे 2 हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याचं, ते अद्यापर्यंत भरपूर लोकांना मिळालेलं नाही। 23-24चा पीक विमा सुद्धा बऱ्याच लोकांना अद्यापर्यंत मिळालेला नाही। आणि सध्याचा यावर्षीचा खरीप विमा 24-25चा
अद्यापर्यंत मिळालेला नाही, जे की आता पाडवा सण होऊन गेलेला आहे. खरे तर हा विमा येवशीच्या अगोदरच मिळायला पाहिजे होता, पण तो अजून मिळालेला नाही. आणि लाडक्या बहीण यासाठी शासनाने 2100 रुपये देण्याचं मान्य केलेलं आहे इलेक्शनमध्ये, पण अजून द्यायचं टाळाटाळ करत आहेत. आणि श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना यातील लोकांना सुद्धा 2100 रुपये अनुदान देण्यात यावं, ही सुद्धा त्यामधली एक मागणी आमची आहे. असे एक 9 मागण्या आमचे शासनाकडे आहेत. त्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात अशी माझी इच्छा आहे. अन्यथा मी 3 एप्रिल 2025ला माझ्या शेतामध्ये इथे जिवंत समाधी घेण्याचा निर्णय पक्का घेतलेला आहे. आपल्या जीवन समाधी आंदोलनाला ग्रामस्थांचा पाठिंबा आहे. हा, संपूर्ण ग्रामस्थांचा मला पाठिंबा आहे. तसं सर्व लोकांचे माझ्याकडे ग्रामस्थांचे सह्या आहेत. एका गावचाच नाही तर इकडे जवळपास पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांचा पाठिंबा आहे. पण ते कामाधंद्याने इतरत राहतात, इथे हमेशा उपस्थित राहू शकत नाहीत. काही बऱ्याच वेळा येतात जातात आणि भेट देऊन जातात. विठ्ठल लक्ष्मण हुंडे, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. त्यामध्ये हाळी या गावचे रहिवासी शंकर बापराव पाटील यांनी आपल्या काही मागण्यामुळे उपोषणाला बसले आहेत. ते मागण्या अशा आहेत की हाळी ते बेमरा तांडा रोड आणि 3 लाखापर्यंत कर्ज माफ करणे शेतकऱ्यांसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रावण बाळ योजनेचे उत्पन्नाची मदत द्या 21,000 रुपये 21,000च्या ऐवजी 2 लाख करणे. आणि त्यामुळे त्यांनी जीवन समाधीसाठी उपोषणाला बसले आहेत. तरी गावकऱ्यांचे पाठिंबा आहे, तरी पण पंचपुऱ्यातील लोकांचा देखील पाठिंबा आहे. प्रशासनाची त्वरित दखल घेऊन त्यांचा पाठपुरावा करावा, मागण्या पूर्ण करावी. हॅलो हॅलो, बोला की. बोला. तुमच्या पाठीण हवे आम्ही पाटील बसले, आम्ही हाळीचे आहोत आणि मागणी मागू लागले आम्ही. काय बोलत्या काय नाही, काय सांगत्या, रोड नाही गावाला, काय नाही असं बोलणारे आम्ही. बोलणार तरी म्हणजे विधवा बाई हा, किती वर्ष झालं तरी मरून तर पैसे नाही, काय नाही. आता त्यांनी साठवसाठी आणि रोडाचे सगळं त्याच्या आम्ही पाठिंबा हाव, त्याच्या पाठिंबा नाही तर शंकर प्रकारचे हाव आम्ही. आणि बघा तुम्ही कसं बोलत्या, काय नाही काय सांगत्या, सांगा आम्हाला.